ऑफिसर. आता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे काय हे सगळ्यांच्या मनात निर्माण होतं. आणि मनात निर्माण झालं की आता सगळ्यांच्या घरी कसं आहे, फोन घेतलं की बघायचं, स्क्रोल करायचं, हा कळलं इन्फॉर्मेशन, गुड. आपण दवाखान्यात जाणारच नाही, स्वतःच ट्रीटमेंट करायचं, स्वतःच डायग्नोस करायचं, कॉम्प्लिकेशन पण स्वतःच ट्रीट करायचं. आणि खूप जर जास्त सिव्हिअर असेल तरच आपल्या दवाखान्यामध्ये आपण भेट देतो. तर असं काहीही करायचं नाही. जर थोडी जरी दुखापत असेल किंवा थोडं जरी आपल्याला काही शंका वाटत असेल तर आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जायचं असतं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला आज मधुमेह म्हणजे काय, डायबिटीज नेमकं काय असतं, त्याचे कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरत असतात, त्याचं सिम्पटम्स कसं ओळखायचं, त्याचं निदान कसं करायचं, त्याच्यावर काय उपचार करायला पाहिजे, त्याचे काय दुष्परिणाम आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला संक्षिप्त आणि एकदम सोप्या शब्दात सांगणार, हे तुम्हाला कळणार. चालेल. आता आपण काय म्हणायचं की डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर हे सगळे रोग जे आहेत ते श्रीमंत लोकांचे आजार आहेत असं आपल्याला वाटायचं की शहरा भागातल्या लोकांना हे आजार होतात, ग्रामीण भागातल्या लोकांना आजार होत नाही अशी आपली संकल्पना होती. पण असं काहीही नाही. जेवढे रोग शहरी भागातल्या लोकांना होतात तेवढं आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा दिसतोय की डायबिटीजचे पेशंट, हायपरटेन्शनचे पेशंट आणि कॅन्सरचे पेशंट आपल्याला दिसून येतात. म्हणून का डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे काय असतं की आपल्या रक्तामध्ये जी साखर असते ती वाढते. तर रक्तामध्ये साखर कुठून येते? रक्तामधून साखर कुठून येतं? साखर आपण जे रोजचं जे काही आहार घेतो त्याच्यामध्ये आपल्याला साखर निर्माण होतं. मग त्या साखरेचा फायदा काय आपल्या बॉडीमध्ये? तर साखर काय करतं की आपले जेवढे पेशी आहेत त्या सगळ्या पेशींना ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही आपल्याला साखर महत्त्वाची ठरत असतं. बरोबर आहे. तर ही साखर आपल्या सगळ्या पेशीमध्ये गेली पाहिजे म्हणून एक आपल्या शरीरामध्ये द्रव्य निर्माण होत असतं. तो द्रव्य काय असतं? कुठलं द्रव्य असतं जर साखर आपल्या पेशीमध्ये आतमध्ये घ्यायला, ऊर्जा घ्यायला मदत करत असते? सगळ्यांना माहिती असणार इन्सुलिन. बरोबर. इन्सुलिनचं नाव ऐकलंय तुम्ही? असं ऐकलं इन्सुलिनचं नाव? तर हा द्रव्य जो आहे त्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो. हा द्रव्य पॅन्क्रियास नावाचं एक, त्याला आपण मराठीत स्वादुपिंड म्हणतो, त्याच्याद्वारे हा हार्मोन्स रिलीज होतो किंवा सिक्रेट होत असतो. मग काय करणार, जेव्हा हा इन्सुलिन रिलीज होतो किंवा सिक्रेट होतो तेव्हा आपल्या ज्या रक्तामध्ये जे काही शुगर आहे की जे काही साखर आहे, जो काही ग्लुकोज आहे ते सगळ्या पेशींमध्ये जाण्यासाठी मदत करत असतं. मग अनुवांशिक असू दे किंवा एखाद्या आपलं पर्यावरण घटक असू दे किंवा आपल्या ज्या काही सवयी आहेत, आपण नुसतं बसतो फोनमध्ये बसून ना, एक्सरसाइज न करणं, व्यायाम न करणं, आपल्या डाएट जे काही चेंज असेल, बाहेरचं काहीतरी खाणं, जेवण रोज जे काही बॅलन्स डाएट असतं ते न घेणं, या सगळ्या सवयीमुळे कधी कधी काय होतं की जो हा द्रव्य आहे तो कमी व्हायला लागतं किंवा त्याचं जे काही सिक्रेशन आहे ते कमी होतं किंवा हा हार्मोन्स किंवा हा जो काही इन्सुलिन द्रव्य पदार्थ आहे तो बॉडीमध्ये असून सुद्धा त्याचं जे काही काम आहे ते कमी व्हायला लागतं. म्हणजे काय होणार, जर एखादी वस्तू आपल्याकडे आहे पण ती आपल्याला वापरताच येत नाही, बरोबर आहे, हे तशी गोष्ट झाली. सपोज एखादी गोष्ट जर आपण एखादी गोष्ट जास्तच करतो तर त्याची आपल्याला सवय होऊन जातं. सपोज मी माझ्या स्टाफ लोकांना सांगितलं की तुम्ही रोज हे काम करा, तुम्ही रोज ते काम करा, ते काय होणार, सगळं सॅच्युरेट होणार. एखाद्या दिवशी आपण काहीतरी नवीन कार्यक्रम घेतला किंवा एखाद्या दिवशी आपण हेल्थ कॅम्प घेतलं, एनसीडी कॅम्प घेतलं, एनसी कॅम्प घेतलं, तर त्यांना सुद्धा तितकं चांगलं महत्त्वाचं किंवा मनोरंजक वाटतं. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा तसंच असतं. तर एखादी गोष्टी कंटिन्यू तेच जर असेल तर त्याचा आपल्याला सराव होऊन जातो, त्याला आपण रेजिस्टन्स सुद्धा म्हणतो. एखादी गोष्ट नको वाटतं. जर आपण लहान मुलाला सांगितलं की रोज तू 8 तासाचा अभ्यास करायचा, रोज 8 तासाचा अभ्यास करायचा, तू कुठले बाहेर जायचं नाही, मित्रांसोबत जायचं नाही, कुठे खेळायचं नाही, तर काय होणार, तो बाळ नकोच म्हणणार, मला तुम्ही नकोच, मला तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवा. बरोबर आहे. तर आपल्या बॉडीमध्ये पण सेमच होतं. जर एखादी गोष्ट कंटिन्यू तेच चालत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स. हे झालं बेसिक. म्हणजे तुम्हाला काय कळतंय की डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे काय, आपल्या रक्ताची जी काही साखर आहे, जे काही ग्लुकोज आहे ते सतत वाढत चालली आहे. बरोबर. त्याचं प्रमाण जे आपल्याला कमी करायचं ते कमी न होतं ते सतत वाढत चालले. याचे कारण काय असतात, याच्या कारणानुसार किंवा त्याच्या दुष्परिणामानुसार आपण त्याला वेगवेगळे काय म्हणतो त्याला डिवाइड करतो, क्लासिफाय करतो. तर पहिला एक असतं टाईप 1 डायबिटीज म्हणतो ज्याला, त्याला टाईप 1 मधुमेह. मग हा आजार होतो कसा, तर काय असतं, आपण सांगितलं की पॅनक्रियाज म्हणजे जे स्वादुपिंड त्याच्यामधून इन्सुलिन नावाचं द्रव्य निघतो. हा द्रव्य आपल्याला साखर वापरण्यासाठी मदत करत असतं. कळलं. मग काय होतं की या पॅनक्रियाजमध्ये असणारे छोटे छोटे सेल्स असतात, बीटा सेल्स म्हणून, ठीक आहे, त्याला जे इन्सुलिन किंवा जो द्रव्य रिलीज करण्यासाठी मदत करतात. तर हे सेल्स कधीतरी अनुवांशिक कारणामुळे असू द्या किंवा पर्यावरण घटकामुळे असू द्या ते डिस्ट्रॉय करायला लागतात, नष्ट व्हायला लागतात. ठीक आहे. तर मग काय झाले, जर नष्ट झाले तर आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट होणार आहे का, साखर वापरली जाणार आहे का, नाही, ते तशीच राहणार. आणि मग काय होतं, ही साखर
दिवसामध्ये वाढत जाणार आणि आपल्याला काय होतं, मधुमेहाचा त्रास होतो. हा झाला टाईप 1 डायबिटीज. आणि या पेशंट जे असतात ना त्याच्यामध्ये काय की ट्रीटमेंट फक्त इन्सुलिनच द्यावं लागतं या पेशंटला. का? कारण की आपले जे सिक्रेशन करणारे किंवा जो द्रव्य निर्माण करणारे जे सेल्स आहेत ते पूर्णपणे खराब झाले, पूर्णपणे नष्ट झाले. त्याच्यामुळे या पेशंटची इतकी काळजी घ्यावी लागते की त्यांना फक्त इन्सुलिनचे ड्रॉप. आता कधी काय होतं की हे जे इन्सुलिन डिपेंडन्सी आपल्या टाईप 1 डायबिटीसमध्ये ते अगदी लहान वयामध्ये सुद्धा प्रेझेंट होऊ शकतात. पण आता कसं आहे की ते कुठला पण वयोगट असू द्या ते सुद्धा प्रेझेंट होऊ शकतात. त्याच्यामुळे याची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, याचं निदान करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की टाईप 2 डायबिटीज म्हणजे टाईप 2 मधुमेह म्हणजे काय असतं. आपण बघतो की सगळ्या कॅम्पमध्ये आपण गोळ्या वगैरे वाटतो, आपण इन्सुलिनचं तितकं डिस्ट्रीब्युशन करत नाही. मग हा कुठला टाईपचा डायबिटीज आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काय होतं की एखादी गोष्ट आपल्याकडे आहे पण ती वापरता येत नाही. एखादी जसं आपल्याकडे लाईट गेली तर आपण फॅन जरी असलं तरी आपण वापरू शकतो का? ते नाही वापरू शकत. तसंच असतं की आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन आहे पण ते आपण वापरू शकत नाही. का? त्याची कार्यक्षमता कमी झाली. का कमी झालं? आता बघा, तुम्ही रोज काय खाता? भात, चपाती, भाकरी, भाजी. नवीन काय कडधान्य खाता का? कधी आहे का हुशार की रोज हा मॅडम मी रोज 2 अंडे खातो, रोज मी मोड आलेले कडधान्य खातो, केळी खातो, फ्रूट्स खातो, असं आहे का कोणी? हात वर करा करा करा. कोण आहे असं बॅलन्स डाएट घेणार आहे का कोणी? जगतात तुम्ही? नाही, मी सांगते आम्ही जरी डॉक्टर जरी असलो ना आम्ही सुद्धा खाणार नाही. व्यवस्थित एखादी आमचं सगळं घाई सगळं PSC मध्ये चला काम करा, हे सगळं कसं रुटीन असं असतं ना की सगळं जे काय झटपट बनते मॅगी 2 मिनिटात चला बनवा असं होते, बरोबर? एखादं पुलाव बनते, भाजी टाकले चला बनला, चला PSC असं होतं. हे असं करणं सुद्धा चुकीचं आहे. आम्ही डॉक्टर जरी असलो ना किंवा तुम्ही जरी असलं ना आपल्या आहारावर इतकं फोकस करणं महत्त्वाचं आहे ना, कारण की हे एकदम छोटे गोष्ट आहे. व्यायाम, आहार या छोट्या छोट्या गोष्टींचे इतके मोठे मोठे आजार होतात, बरोबर आहे? तर मग हे कसं होतं की आता तुम्ही जेवण करताय, रोज खाते, काय खाताय? भात खाते, चपाती खाते, रोज भात चपाती चपाती, काय खाणार? तो काय जो तुमच्या बॉडीमध्ये शुगरचा डब्बा तयार झालाय ना तो आता इन्सुलिन खाणार. बस नको बाबा तुमची मला शुगर, तू तसाच ठेव. आपलं इन्सुलिन जेवढं काय वापरणार आहे ते वापरणार आणि बाकी सगळी शुगर कुठे सोडणार? तो रक्तात सोडणार. मग ही काय होणार? परत परत वाढत जाणार आणि काय होणार? आपल्याला एक आजार म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जरी इन्सुलिन असेल, हा द्रव्य असेल तरी सुद्धा हा जो काही साखर आहे ते परत परत वाढत जाणार. मग हे का होऊ शकतं? का होऊ शकतं? कोणी सांगणार का? का होऊ शकतं? म्हणजे टाईप 2 आपण टाईप 1 बघितलंय की तो जो काही सेल असतो तो डिस्ट्रॉय होतो, त्याच्यामुळे रिलीज होत नाही. मग हा टाईप 2 कशामुळे होतोय? एनिवन का होतं टाईप 2 डायबिटीज? तेच परत तेच येणार काय की आहार. एकतर आहारमध्ये तेच खाल्लंय आपण. काय खातोय? नुसता कार्बोहायड्रेट, नो प्रोटीन्स, नो फॅट, नथिंग. नुसता काय? कार्बोहायड्रेट. प्रथिने नाही, काहीच नको आपल्या जेवणामध्ये, फक्त कार्बोहायड्रेट खातो त्याच्यामुळे. त्याच्यानंतर व्यायाम तर कुणीच करत नाही. 5 मिनिटं कोणी हार्डली काय केलं, फक्त योगा दिवसाच्या दिवशी केलंय, व्यायाम केलं, फोटो काढले, बस तेवढंच आपलं सीमित आहे. एक्सरसाइज सुद्धा आपण करत नाही. कुठला पण असं जिम लावलं 1 महिने लावलं त्याच्यानंतर बॉडी कमी नको आम्हाला जिम, बरोबर? असंच असतं. हार्डली कोणी असं 100 असं 5-6 लोक चांगले भेटतात की हां मॅडम आम्ही एक्सरसाइज करतो, आम्ही कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतो, कोणीच करतो. तर या छोट्या गोष्टी डाएट आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम आणि आहार या गोष्टी नसल्यामुळे हा टाईप 2 सारखा डायबिटीज आपल्याला वर्षभर गोळ्या खावं लागतात. हा असला भयानक आजार होतो. काय? फक्त 2 गोष्टीमुळे, एक आहार व्यवस्थित नसल्यामुळे आणि दुसरं म्हणजे व्यायामाची अभाव. तर मग हे झालं. मग हे झालं त्याच्यासाठी मग ओळखायचं कसं? की ओळखायचं कसं म्हणजे की डायरेक्ट ओळखायचं मोबाईलमध्ये हे होतंय हे होतंय असलं काही करायचं नाही. काय करायचं? कुठली असं असणार की काय सिम्पल्स आहे की आपण दवाखान्यात यायला पाहिजे. तर काय होतं की पेशंटला जो काही रुग्ण असेल त्याला तहान लागायला लागतो जास्त तास. तर 1 लिटर पित असेल तर अचानक 5 लिटर पाणी पितोय. त्याच्यानंतर तो वॉशरूमला 2दा तो वॉशरूमला परत चालू 10 वेळा चालतंय. असं हे त्याचे काय असतात डायग्नोसिस आहे. त्याच्यानंतर जी स्किन आहे आपली ते पूर्ण ड्राय होत जाणार. त्याच्यानंतर आपल्या डोळ्याचं जसं अंधुकपणा यायला लागतं, दिसत नाही. जसं आता म्हातारे लोक वगैरे असतात त्यांना रात्रीचं दिसत नाही, ते ठीक आहे. पण जर 30 वर्षाचा आहे एखादा मुलगा आणि 30 वर्षासुद्धा त्याला दिसायला कमी होत असेल तर हे काय? त्याचे डायबिटीसचे लक्षण आहे. त्याच्यानंतर त्याच्या गोडीपणा, हातपाय सुन्न होणं. आता सांगतो आपण पेशंटला विचारतो हातपाय म्हणजे सुन्न होत आहेत का, हातपायला मुंग्या येत आहेत का, जडपणा वाटतो का, यासारख्या गोष्टी जर होत असतील तर आपल्याला जवळच्या दवाखान्यात जाऊन त्या गोष्टीची चाचणी करणं म्हणजे डायबिटीसची चाचणी करणं महत्त्वाचं आहे. हे झालं आपला टाईप 1 आणि टाईप 2. आता एक महत्त्वाचं म्हणजे गरोदरपणामध्ये सुद्धा
डायबिटीस होण्याची शक्यता असतं. कारण की कसं असतं, आई आणि बेबी जो बाळ त्याच्यामध्ये एक नाडीद्वारे आपलं हार्मोन्स किंवा सिक्रेट करत असतात. मग कधी काय होतं की या नाडीमध्ये असे काही द्रव्य सिक्रेट होतात ज्याच्यामुळे आपले जे काही इन्सुलिन आहे ते वापरली जात नाही. त्याच्यामुळे असे चान्सेस असतात की गरोदर मातामध्ये सुद्धा डायबिटीस होण्याचे चान्स असतात. आणि गरोदरपणामध्ये जर डायबिटीस झालं तर त्याचे दुष्परिणाम बाळावर तर होणारच, पण आईवर सुद्धा होणार. त्याच्यामुळे प्रत्येक महिलांनी 24 ते 28 आठवड्यादरम्यान जे एन्सचा जो टाईम असतो त्याच्यामध्ये डायग्नोसिस करणं, निदान करणं महत्त्वाचं आहे. की ॲटलिस्ट तुमचं शुगर किती आहे ते सुद्धा चेक करणं तितकंच महत्त्वाचं आहे. असं जर केलं नाही तर बाळांना खूप त्रास होऊ शकतात, पुढे जाऊन त्यांची डेथ सुद्धा होऊ शकते. कारण की बाळाचं वजन वाढतं आणि मग त्याच्यानंतर सिझर पण करावे लागतात. अशा या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा पुढे असे इतके वाईट परिणाम करतात. त्याच्यामुळे या छोट्या गोष्टी लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग काय करायचं, या गोष्टी आपण बघितलं, आपले सिम्पटम्स बघितलं की 10 वेळा लघवीला जाणं, त्याच्यानंतर तहान लागणं, त्वचा कोरडी पडणं, त्याच्यानंतर डोळ्यासमोर अंधुकपणा येणं, हातपाय जळ येणं, मुंग्या येणं, त्याच्यानंतर ह्यासारख्या इतर गोष्टी तुम्हाला आढळत असतील तर दवाखान्यात जायचं, नोंदणी करायची आणि चाचणी करून घ्यायची, ब्लड शुगर लेवल काय आहे. त्याच्यानंतर जर तुमचं वजन खूप वाढलं असेल तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा मग आपण लिक्विड प्रोफाईल यासारख्या टेस्ट असतात लॅबमध्ये आपण करून घेऊ. ठीक आहे, एवढं कसं समजलं तुम्हाला काही अडचण की हे नॉर्मल आहे की मधुमेह कसं होतं, कळलं कुणाला काही अडचण की कुठले डायग्नोस म्हणजे कुठले सिम्पटम्स असतात यायला पाहिजे दवाखान्यात मॅडम, असं काही आहे का कुणाला? समजलं सगळ्यांना की काय काय असायला पाहिजे? पहिलं म्हणजे काय की लघवीला जास्त जातो आपण, त्याच्यानंतर आपली तहान जास्त वाढतात, स्किन पूर्ण ड्राय होतं आणि इन्फेक्शनचे चान्सेस जे काही असतात ते वाढत असतात. त्याच्यामुळे डोळ्यासमोर अंधुकपणा येणं, ब्लर होणं, पाय जड वाटतं, हातपायला मुंग्या येणं, यासारख्या जर गोष्टी असतील तर काय करायचं, तुम्ही मोबाईलवर बघायचं का, मागचे मोबाईल बघायचं का, सर्च करायचं का, स्वतःच डॉक्टर व्हायचं का? हा, काय करायचं, त्या जे काही कुठलं पण सब सेंटर असू द्या किंवा जवळचं हॉस्पिटल असू द्या, प्राथमिक आरोग्य जायचं आणि चाचणी करून 2 मिनिटाची चाचणी असतं. इतकं छोटंसं ब्लड घेणार तुमचं आणि त्याच्यामध्ये चाचणी तुम्हाला कळून येते की आहे डायबिटीस आहे की नॉर्मल आहे. कळलं तुम्हाला सगळ्यांना? महत्त्वाचं म्हणजे डायबिटीस हा आजार सरळ पहिली गोष्ट त्याला आजार म्हणतात येणार नाही, तो एक सिम्पटम्स म्हणजे की तुमच्या लक्षणांचा एक गठ्ठा आहे डायबिटीस म्हणजे. आता डायबिटीस जो आहे तो म्हणजे एवढं त्याचा एवढा भाव का केला जातो, म्हणजे प्रत्येकजण तुम्हाला डायबिटीस झाला, आता काय डायबिटीसला एवढं महत्त्व का दिलंय, तर डायबिटीस महत्त्वाचा नाहीये, डायबिटीसने होणारे दुष्परिणाम जे आहेत ते सर्वात जास्त गांभीर्याचे आहेत. जसे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हृदयरोग होणे. हृदयरोग मध्ये काय होतं की जे तुमचे हे असतात रक्तवाहिनी असतात, ही रक्तवाहिनी पाईप सारखी, आता तुम्ही बघता तुम्ही घरी पाईपलाईन लावली असेल, त्या पाईपलाईन मध्ये जर क्षार असतील तर काय होईल, त्याचं ब्लॉक होती, चोकअप होती. तसंच डायबिटीसने काय होतं, जे तुमच्या बॉडीमध्ये जे चरबी असते ते चरबी तयार होते, कशामुळे ग्लुकोजमुळे तयार होते, ती चरबी तुमच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज तयार करते आणि ह्याने काय होतं, अचानक आपण ऐकतो नाही का, झोपेतच अटॅक आला, हे झालं, असा अटॅक आला, तसा अटॅक आला. हे कशामुळे होतं, कारण की त्याला एवढे दिवस त्यांनी डायबिटीसला बघितलेलं नसतं किंवा त्यांनी चरबीच्या गोष्टी काय खाल्ल्या त्याच्यात. ही कसं आहे की अचानक झालेली गोष्ट नाही, अटॅक हा अचानक झालेला एक प्रेझेंटेशन आहे, म्हणजे अचानक झालेलं ते दृश्य आहे आपल्यासाठी. ही गोष्ट अचानक नाही झालेली, ही काही वर्षांपासून होत आली, म्हणजे 15-16 वर्ष झालं तो माणूस तसंच जेवण करतोय. आणि हे कशामुळे होतं, कारण की तुमची जी जीवनशैली आहे तुमची रोजची ती तुम्ही बदलली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे व्यायाम, दुसरी गोष्ट म्हणजे डाएट. म्हणजे डायबिटीस हा आजार बराबर नाही, पण त्याला आपण कंट्रोल करू शकतो, त्याच्यापासून आपण दुसरे आजार जे आपल्याला होणार आहेत ते वाचवू शकतो. हृदयरोग झाला त्याच्यानंतर आपल्याला काय होतं की तुमच्या ज्या नसा आहेत त्या डॅमेज होऊ शकतात. त्यानंतर किडनीवरती लोड येऊ शकतो, किडनी तुमची फेल्युअर मध्ये जाऊ शकते काही काळानंतर. त्यानंतर डोळे, अंधुकपणा कशामुळे येतो, कारण की ते तुमचे हे असतात रक्तवाहिनी असतात छोट्या छोट्या, त्याच्यामुळे काय होतं की त्या फुटू शकतात, त्याने तुम्हाला हे होतं मोतीबिंदू होऊ शकतो. अजून काही लोक अचानक येतात आणि त्यांना असं वाटतं की नाही पाय एकदम शून्य पडले, जखमा झालेल्या माहित नाही. हे कशामुळे होतं, कारण की तुमचे जे नसा आहेत त्या डॅमेज झालेल्या आहेत, त्यांना सेन्सेशनच नाही, त्यांना दुखतंय काय होतंय, त्याच्यामुळे त्यांना ते समजलेलं नाही. त्यानंतर स्किन ड्राय पडते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरकडे जावा, तुमची शुगर काय ते बघा, ते शुगर बघितल्यानंतर मला काय होतं ट्रीटमेंट चालू करा. आणि ट्रीटमेंट त्या गोळ्यांनी 2-4 गोळ्यांनी तुमची शुगर कमी होईल, पण ती कुठपर्यंत कमी होईल, तुम्ही तुमचं ते रुटीन जे बदललं, जोपर्यंत बदलत ना तोपर्यंत ती शुगर तशीच राहणार आहे, फक्त ते गोळ्यांनी कमी होणार आहे. तर तुम्हाला आता काय करावं लागेल, डाएट फॉलो करावं लागेल. डाएट म्हणजे काय, आहार तुमचा, मग आहार काय असला पाहिजे,
तुम्ही आहार काय करताय कोणीतरी सांगायचं. मॅडम मी सांगितलं काय भाजी चपाती तेच करा. सकाळी उठल्याबरोबर काय नाही ब्रेकफास्ट. नक्कीच करावं लागतं तेवढंच खाऊन यावं. आता कसं करायचं किमान बरोबर. आता तुमचं डाएट जे असलं पाहिजे ना ते 5 ह्याच्यात गेलं पाहिजे. 5दा तुम्हाला खायचं म्हणजे की तुम्ही कसं होतं आपलं की आपण आता घरी गेलो आता दिवसभर काय जेवढं नाही काम केलं घरी गेलो याच्यातच खाल्लं सगळं असं होऊन जातं. पण आपल्याला तसं नाही करायचं. आता तुमचा जो नाश्ता असणार आहे त्या नाश्त्यामध्ये कमीत कमी 2 अंडी तरी पाहिजेच. कारण की तुमच्या बॉडीला ना रोज तुमच्या बॉडीला 50% कार्बोहायड्रेट्स लागतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तुम्ही जे खाता ना पांढऱ्या गोष्टी सगळ्या भात वगैरे त्या सगळ्या त्या कमीत कमी 50% पाहिजे. त्यानंतर प्रोटीन कमीत कमी 30% पाहिजे. आणि तुमचं जे फॅट आहे म्हणजे की तुमचे जे तेलाचे पदार्थ असतात ते हे तेल नाही म्हणजे ज्यातून आपल्या बॉडीमध्ये फॅट मिळणार असतं अशा 25% तरी गोष्टी लागतात. मग असं आपल्याला प्रॉपर बॅलन्स डाएट करावं लागतं. मग आता तुम्ही बघत असाल आता तुम्हाला कसं समजणार की ह्या गोष्टीमध्ये एवढी शुगर आहे त्या गोष्टीमध्ये तेवढी शुगर आहे. तर ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा एक प्रकार असतो जो आपल्याला नेटवर पण मिळून जातो. मी इथं चिटकवणार आता ग्लायसेमिक इंडेक्स. तर प्रत्येकाने ना त्याचा फोटो काढून घ्यायचा त्याने बघायचं की आपण जे गोष्ट खातोय रोज तर त्याची 1 तासाने बॉडीमध्ये शुगर किती वाढते ह्याचा तो इंडेक्स असतो. म्हणजे की तुम्ही समजा चपाती खाल्ली तर चपातीमुळे 1 तासाने एका तासामध्ये किती शुगर वाढते बॉडीमध्ये. जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुम्हाला 100% तुम्हाला गरजेचं आहे. मग तुम्ही ते बघायचं आणि तरच ती चपाती खायची. आणि तुम्हाला मी आता डाएट सांगणार आहे. डाएट कसा असावा तर पहिले सर्वप्रथम म्हणजे की तुमचं जे नाश्ता असणार आहे त्याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ खायचे कधी पण. म्हणजे उपमा तुम्ही खाऊ शकता म्हणजे उपीट कसं असावं उपीटामध्ये तुमचा जो हे असतो ना शिरा असतो ना तो कमी टाकावा पण त्याच्या भाज्या जास्त टाकावा. त्याच्यात भाज्यामध्ये कशा ते जेवढं तुम्ही हिरव्या पालेभाज्या टाकता तेवढं जास्त चांगलं ते होणार. कारण की तुमच्या बॉडीमध्ये फायबरची जास्त गरज आहे. फायबर म्हणजे तुम्ही कुठली पण भाजी अशी ही केली तोडली असेल तर त्यातून असं धागे दिसतं. ते ऍक्च्युअली तुमच्या बॉडीतलं फायबर असतं म्हणजे ते तुमच्या बॉडीला मदत करणार असतं डायजेशनसाठी म्हणजे तुमच्या पचनक्रियेसाठी. आणि आता तुम्हाला काय करायचं की प्रत्येक नाश्त्यामध्ये ह्या 4-5 भाज्या आल्याच पाहिजे. आणि कुणीही म्हणजे मूग खायचं मूग ते पण कसलं मटकी मूग अशा गोष्टी खायच्या. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मूग डाळ असलीच पाहिजे. रोज मूग डाळ खाण्याचा तूर डाळ कुठली तरी एक डाळ पाहिजे. त्यानंतर दही किंवा ताक पाहिजे. का कशासाठी पाहिजे दही किंवा ताक कारण तुमची पचनक्रिया आहे ती फास्ट होत असते ती व्यवस्थित होते. कारण की त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बॅसिलाई म्हणून एक आपल्या बॉडीसाठी लागणारे ते चांगले जंतू असतात. वाईट आणि चांगले असे जंतू असतात. जे चांगले जंतू असतात ते आपल्या पचनक्रियेला फास्ट करतात आणि व्यवस्थित करतात. मग त्या पचनक्रियेला चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला ताक तरी पाहिजे नाहीतर हे पाहिजे काय दही पाहिजे. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये अजून काय असतं पाहिजे तर चपाती करा. भाकरी आणि भाकरी का खाल्ली पाहिजे. जुन्या काळात ते लोक भाकरीच खायचे नुसते. आत्ताचे लोक काय करतात चपात्या खातात. आणि चपात्या पण पॉलिश पाहिजे त्यांना पॉलिश हे पाहिजे गहू पाहिजे हे पाहिजे. मला ज्वारीमध्ये पण ज्वारी पॉलिश यायला लागली आता. मग आता ज्वारी आणि गहू मध्ये काय फरक आहे म्हणजे चपाती आणि ज्वारीच्या भाकरीमध्ये फरक काय तर दोघांचा पण ग्लुकोज म्हणजे दोघांची पण साखर एकसारखीच आहे जवळपास. ह्याची पण 54 आहे 56 आहे. भाकरी तर थोडीशी जास्त आहे. पण फरक काय की भाकरीमध्ये फायबरचे असतात म्हणजे की भाकरी जी आहे ती तुमची स्लो म्हणजे नाही का हळू शुगर टाकते बॉडीमध्ये. पण चपाती एकदा खाल्ली की डायरेक्ट शुगर वाढते. हा फरक आहे. म्हणून जास्तीत जास्त डायबेटिक पेशंटने काय टाळलं पाहिजे चपाती टाळली पाहिजे आणि भाकरीला जास्तीत जास्त घ्या. आणि दुपारच्या जेवणात एक तरी भाकरी खा. चपाती शक्यतो डायबिटीस मध्ये खाऊच नका भाकरी खा. आणि त्यानंतर तुम्हाला एक कुठली पण पालेभाजी पाहिजे. एक डाळ झाली एक पालेभाजी झाली आणि एक भाकरी झाली ठीक आहे. आणि आता तुम्हाला भात खावासा वाटला भात शक्यतो पांढरा भात हा टाळा. भाताशिवाय तुम्ही उपासाला भगर वगैरे खाता असाल माहिती आहे सगळ्यांना भगर ती तुम्ही खाऊ शकता भात म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे लापशी माहिती तुम्हाला. लापशी तसं नाही भातासारखी लापशी पण बनते त्याला दलिया असं म्हणतात ठीक आहे. ती तुम्ही खाऊ शकता. किंवा ब्राऊन राईस म्हणून एक राईस येतो आपल्या इथं तर भागाच्या मिळत नाही तो राईस. पण तो अनपॉलिश म्हणजे एकदम पॉलिश न केलेला आहे तसा शेतातून आणलेला राईस असतो. आणि त्याची सगळ्यात जास्त प्राइस आहे आता. तुम्ही जो खाता ना आपण म्हणतो ना 100 रुपयाचा राईस खाल्ला मी बिर्याणी राईस खाल्ला असा राईस खाल्ला त्याचा काही उपयोग नाही. तो पॉलिश केला ना अजून जास्त खराब येतो. त्याच्यापेक्षा तुम्ही 60 रुपयाचा राईस आणा जो अनपॉलिश आहे. थोडक्यात तुम्ही जरी आपल्या रेशनच्या दुकानात जरी राईस खाला जो अनपॉलिश तोही चालेल तुम्हाला पण 1 वाटी जास्तीत जास्त.
हा तुमचा दुपार झाला. आणि त्यानंतर मग 4 ते 5च्या दरम्यान तुमचा जो चहा पिता ना तुम्ही तो कम्प्लीट बंद करायचा. 4 ते 5 दरम्यान तुम्ही नाश्ता करायचा म्हणतात. नाश्त्यामध्ये काय असलं पाहिजे? तर नाश्त्यामध्ये अशाच गोष्टी असल्या पाहिजे त्याच्यामध्ये जास्त फायबर आहे. जे तुमचं दुपारचं जेवण आहे ना ते फास्ट हे झालं पाहिजे. म्हणजे त्याचं जे शुगर रिलीज होणार असते ते हळूवार झाले पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय खाल्लं पाहिजे? तुम्ही तिथं फुटाणे खाऊ शकता. फुटाणे किंवा चणे खाऊ शकता, म्हणजे ते ओले केलेले असतात ना. किंवा परत एकदा तुम्ही हे खाऊ शकता, भिजवलेली मटकी वगैरे असं काहीतरी खाऊ शकता. त्यानंतर रात्रीच्या जेवणात परत एक भाकरी एक भाजी आणि कुठलं तरी. आणि शक्यतो ना तुम्ही मासा का खायचा. आता काही लोक व्हेज असतात, काही लोक नॉन व्हेजिटेरियन असतात. तर मासे कशासाठी हवेत? कारण की आपले जे लिव्हर असतात, लिव्हर मध्ये काही ऑइल्स असतात, म्हणजे काही तेल लागत असतात लिव्हरसाठी स्मूथ चालण्यासाठी. ते ओमेगा ऑइल नावाचं एक ऑइल असतं, ते फक्त मासेमध्ये मिळतं. आणि तेच ऑइल तुम्हाला 1300 रुपयाच्या बाटलीत मिळतं. म्हणजे छोट्या छोट्या गोळ्या मिळतात. तर त्या गोळ्या खाण्यापेक्षा आपला 100 रुपयाचा मासा जरी घेतला तुम्ही आठवड्यातून एकदा तरी पण तुम्हाला तो तुमच्या हेल्थसाठी चांगला. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चिकन किंवा पनीर. चिकन आता आपल्या इथं पनीर भेटत नाही, चिकन सहज भेटतं. मग आता तुम्ही चिकन का खायचं? कारण की त्याच्यामध्ये B12 नावाचं एक इन्ग्रेडियंट असतं. B12 नावाचं एक व्हिटॅमिन असतं जे तुमच्या डायबिटीस मध्ये ते दिसतं ना की तुमचे पाय सुन्न पडले, पायाला हे ना, तर ते त्याला मदत करतं का की त्याच्या रिकव्हरीमध्ये. म्हणजे ते तुमच्या ज्या नसा आहेत त्यांना रिकव्हर कोण करतं? तर B12 नावाचं इन्ग्रेडियंट, व्हिटॅमिन B12. त्यानंतर लास्ट म्हणजे तुमचा रात्रीचं जेवण झोपताना कधी पण ना दूध, 1 ग्लास दूध तरी प्यायचं. त्यासाठी पाहिजे की तुमचे जे झोपताना सगळे तुमचे हे होत असतात, म्हणजे की नवीन जे तुमचे पेशी असतात त्या नवीन ज्या डिस्ट्रॉय झालेल्या आहेत, खराब झालेल्या आहेत, त्या बाहेर पडत असतात आणि ज्या नवीन आहेत त्या बनत असतात. मग त्यासाठी दुधातून आपल्याला गाईचं दूध म्हणजे काय असतं की त्या लहान बाळाला जे नवीन वाढीसाठी जे मिळणार असतं ते सगळं दुधातून आपल्याला मिळत असतं. त्यासाठी आपण दूध घेणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट कमीत कमी 1 वाटी तरी दूध घ्या. अजून कोणाला काय शंका? तरी कोणाला काय शंका, काय विचार असेल तर विचारून घ्या. तुम्हाला काय विचार नाही काय अडचण पण समजा हे असेल नॉनव्हेज मध्ये खात नाही त्याच्यासाठी काय मार्गदर्शन आणि ज्याच्या काळात शाकाहारी लोक त्याच्याविषयी काय? शाकाहारी लोकांसाठी आपण पनीर नसेल तर तुम्ही दुधाचे प्रकार जेवढे असतील तेवढे सगळे तुम्ही खाऊ शकता. दुधापासून आणि हिरवे पाले कसे चिकन अचानक भेटतं आणि ते एकदम हळूहळू भेटतं. मग तुम्हाला जास्त आणि रोजच मासे खाल्लं तर तरी चालते. पण कसं होईल की मग कुठली पण जसं कुठली पण मला लागतं एक वेळ म्हणजे रोज आती नसावं थोडक्यात. कुठलीही गोष्ट आती नसावी एवढं लहानपणापासून आहे ते चालू. याचं काय करायचं? कांडीवर नाही कांडीवर राहिले वाढतं का काय होतं रोज खाल्ल्यावर? मासे खाल्ल्यावर कांडीवर वाढायचंय ना रोज खातं मग वाढतंय ते. तुम्हाला मासे आणि चिकन जास्त खाल्लं तर दुष्परिणाम सांगतो. हां त्याचा काय दुष्परिणाम काय की तुमच्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड नावाची एक गोष्ट असते ती वाढत जाते. जे तुमच्या मसल्स मध्ये मिळते, म्हणजे मसल मध्ये तुमच्या मासामध्ये मिळते युरिक ऍसिड. त्याचं जे नाही का त्याचं बाय प्रोडक्ट मध्ये ते संपल्यानंतर त्यावेळेस ते ब्रेक डाऊन होतं बॉडीमध्ये. त्यानंतर त्याचं बाय प्रोडक्ट युरिक ऍसिड नावाचे असतात. त्यांनी खडे तयार होतात. काय तयार होतात? खडे. आणि रोज मासे नाही 1 किलो चिकन 1 किलो मासे खाल्ले तर तरी म्हणता ना की तुम्ही कारण की रोज आठवड्यातून 2 तास काय पाहिजे ना. चिकन सकाळी खाल्ली संध्याकाळी मासे खाल्ले पण ते नका खाऊ. अजून कुणाला काय अडचण? आणि काय मागून शेवटची गोष्ट म्हणजे व्यायाम म्हणजे नक्की काय करावं? व्यायाम म्हणजे कमीत कमी 2 तास माणसाने चालवतो. ते का चालवं? कारण तुमच्या बॉडीमध्ये जे शुगर स्टोअर झालेली आहे, म्हणजे जे कपाट झालेलं आहे शुगरचं एक्स्ट्रा, ते वापरलं जाण्यासाठी तुम्हाला 2 तास तरी चालण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये जे पहिले 40 मिनिटं असतात ना ते 40 मिनिटं तुमचं इंजिन चालू करण्यासाठी असतं. म्हणजे ज्यावेळेस तुमचं इंजिन चालू होणार 40 मिनिटात तुमचं ते गरम होणार बॉडी. मग तिथून पुढे तुमची शुगर वापरली जाते. आता बॉडी तुमच्या ऑलरेडी जे स्टोअर असतं त्याच्यावर चालू असतो. त्यानंतर 40 मिनिटानंतर तुमचे ते इंजिन आहे ते तिथं चालू होणार आणि मग तुमची शुगर वापरली जाणार. त्यासाठी तुम्हाला रोज 2 तास चालण्याची गरज कंटिन्यूअस. बरं साहेब अंडे खाल्ले तर अंडी खा ना रोज खा. पण अंड्याचं पिवळं नाही खायचं, पांढरं खायचं. हां दीड खायचं. अजून कोणाला काही शंका?
आता श्रावण चालू आहे, कुणी काय खाऊन श्रावणात काय आहे? काय होतं? काही लोक असतात ना खात. अजून काय कोणाला सांगतात? आजोबांना वाटतं काय अडचण नाही ना? आजी तुम्हाला काय विचारायचं का? बर. आणि काय अडचण नाही. 2 तास रोज चालायचं. ते आता चालत त्यांनी कसं हळूहळू चालायचं. थोडा वेळ करायचा, बसल्या जागेवर तर पाहिजे ना हलवला. 1 तासभर तरी पण तुमचे थोडेफार शुगर वापरले. हेच नाही का? म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की तुमच्या बॉडीमध्ये शुगर आहे ती वापरली गेली पाहिजे. ती वापरली नाही गेली तर ती तुमच्या रक्तामध्ये फिरणार. रक्तात फिरून काय करणार? ब्लॉकेज तयार करणार. आजी तुम्हाला काय नाही शंका काय शंकेने दिसतात आजी कुणाला काय शंका दिली चहा शुगर तुम्ही बाहेरून घ्यायची तुमच्या बॉडीला शुगर कुठून भेटत असते चपाती आहे तुमची भाकरी आहे सगळ्या गोष्टी शुगर